राष्ट्रवादी आमदार अर्थात नरहरी झिरवळ यांचा मुलगा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यासपीठावर दिसलाय। गोकुळ झिरवळ यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावली आहे। गोकुळ झिरवळ दिंडोरीतून विधानसभेकरता इच्छुक आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमातल्या उपस्थितीमुळे चर्चेला उधाण आलंय। काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी देखील आपल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो लावले होते। आता गोकुळ झिरवळ यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे झिरवळ शरद पवारांकडे जाणार असल्याची चर्चा जोर धरते। गेले असतील कार्यक्रमामध्ये आणि साहजिक आहे, शेवटी गेल्यानंतर चर्चा होणं साहजिक आहे। यावर मला असं वाटते झिरवळ साहेबच अधिक विस्तृत सांगू शकतील। वास्तविक त्यांनी संभ्रम निर्माण होईल असं करायला नव्हतं पाहिजे की एकदा जर ठरलं असेल आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो तर अशा पद्धतीनं जाताना एकदा झिरवळ साहेबांना ते विचारून गेलेत का हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं तेच त्याच्यावर उत्तर देतील योग्य होईल। या ठिकाणी मेळावा झाला, याला जे नरहरी झिरवळ आहेत त्यांचे पुत्र गोकुळ झिरवळ देखील उपस्थित। नरहरी झिरवळ नव्हते, त्यांचे पुत्र आहेत, मला माहित नाही कोण उपस्थित होतं, मला माहित नाही। फार गर्दी होती मेळाव्याला, त्यामुळे मला अजून कोणी भेटलेलं नाही। अशी चर्चा आहे का तुम्हाला भेटणार आहे माहित नाही मला, माझी चर्चा कोणाच्या बरोबर झालेली नाही आणि मला कोण भेटणार आहे आता सुरू होतील भेटी, त्यावेळी मला कळेल। सर, गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार आपल्या संपर्कात आहे किंवा आपल्या सोबत चर्चा आहे, त्यामध्ये झिरवळ पण आहे? नाही, मी काय कोणत्या आमदारांच्यावर अन्याय करणं योग्य नाही। बोलत असतात लोक, पण उगाच चर्चा बाहेर सांगणं आणि त्यांना अडचणी निर्माण करणं हे योग्य नाही असं मला वाटतं। आहेत, पण त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी अशी असेल। एकूणच विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात दिंडोरी? हो, दिंडोरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।